महापौर या ठिकाणी म्हणजे मी आत्ताच झाले 6 महिने झाले मी आलेली आहे. हे गेल्या 2 वर्षापासून मुंबई महानगरपालिकेमध्ये हे कॉन्ट्रॅक्ट आहे. त्या कंपनीचं नाव आहे मेसर्स रन टाइम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड. आणि ही जी कंपनी आहे ती गेले 2 वर्षापासून 3 वर्षापासून मुंबई महानगरपालिकेमध्ये माय BMC प्रसार माध्यमाचं काम करते. आणि आतापर्यंतच्या माहितीनुसार प्रत्येक महापौरांना माय BMC हे जे पोर्टल असतं मुंबई महानगरपालिकेचं, त्या पोर्टलच्या माध्यमातून त्या पोर्टलवरती महापौरांचा सुद्धा पूर्ण दिवसभराचा जेवढा पण प्रसार असतो, प्रचार तो त्या पोर्टलमधून दाखवला जातो. माझी मागणी एवढीच होती की या ठिकाणी तुम्ही जी व्हिडिओग्राफर असेल, फोटोग्राफर असेल अशा पद्धतीची व्यवस्था पुरवता, तर ती व्यवस्था कायम माझ्याबरोबर सतत माझ्याबरोबर राहिली पाहिजे. ही मागणी मी नक्कीच केली होती. फक्त मुंबई महानगरपालिकेच्या दालनापुरतं मर्यादित न राहता मी ज्या ज्या ठिकाणी जाते, ज्या ज्या लोकांना भेटते, जी जी कामं बघते, ज्या ज्या ठिकाणी जाते ते सुद्धा माझ्या प्रसारमाध्यमांना माझं काम हे सगळ्यांना पोहोचलं पाहिजे, त्या अनुषंगाने फक्त हे एक पत्र मी त्या ठिकाणी दिलं होतं. आता हे जे टेंडर आहे या ठिकाणी मेसर्स रन टाइम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, हे टेंडर एक्सटेंड करणं, ह्याला काम देणं किंवा दुसऱ्याला काम दिलं असं तर पत्र महापौरांनी दिलेलं नाही. जी व्यवस्था तुमची मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून चालू आहे त्या व्यवस्थेमध्ये महापौरांचं सुद्धा ज्या ठिकाणी तांत्रिक म्हणजे व्हिडिओग्राफर असेल, फोटोग्राफर असेल त्याला समाविष्ट करून घ्या. पण हे समाविष्ट करून घ्या म्हणजे काय, हे आजचं नाही आहे. आत्तापर्यंतच्या असलेल्या सगळ्या महापौरांना ही व्यवस्था दिली होती, त्याच पद्धतीने मला दिलेली आहे. परंतु ह्याच्यामध्ये आता जर तुम्ही हे टेंडर पाहिलं तर ह्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिका कुठेच महापौरांनी स्वतःचं पत्र देऊन सांगितलेलं आहे का त्याच संस्थेला एक्सटेन्शन द्या, या ठिकाणी आयुक्त महोदयाने अशा पद्धतीची मुदतवाढ करण्याचं प्रस्तावित केलेलं आहे. आता त्याला द्या, त्याला एक्सटेन्शन द्या किंवा दुसऱ्याला कोणाला आणा, ह्याच्यामध्ये तर महापौरांचा कुठेच हस्तक्षेप नाही आहे किंवा कुठे सहभागही नाही आहे. फक्त मागणी केली गेली की तांत्रिकदृष्ट्या तुम्ही जी कामं ज्यांना तुम्ही देणार आहे त्याच्यापैकी जी 2 माणसं आहेत, तुम्हाला ज्या कंपनीला द्यायचं आहे त्यापैकी 2 माणसं ही मुंबई आपल्या महापौराच्या दालनामध्ये त्याची व्यवस्था करण्यात यावी. हे पत्र मला सांगितलं गेलं की तुमच्याकडनं आम्हाला लागेल, ते पत्र मी त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर हे त्याच्यामध्ये सुद्धा इतकं मोठं राजकारण करून या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर ह्या संस्थेला ऑगस्ट 2026 ते जुलै 2027 पर्यंतचं जे मुदतवाढ करण्याचा जो प्रस्ताव आहे तो स्थायी समितीमध्ये ऑलरेडी मंजूर झालेला आहे. आणि मंजूर झालेल्या प्रस्तावावरती आता ह्या लोकांनी अशा पद्धतीने उहापोह करायला सुरुवात केलेली आहे. तर मला तुम्हाला सांगणं हेच आहे, वारंवार महापौर हे नाव लावून या ठिकाणी राजकारण करण्याचं काम बंद करा. मुंबईकरांना हे समजतंय, या कुठल्याही गोष्टीमध्ये कुठेच महापौरांचा हस्तक्षेप नाही. जी प्रथा परंपरा मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौरांना दिली जाते त्याच प्रथा परंपरेप्रमाणे या ठिकाणी महापौरांना पुन्हा या ठिकाणी व्हिडिओग्राफर असेल, फोटोग्राफर असेल ते पुरवले गेलेले आहेत. ह्याच्यामध्ये कुठेही महापौरांचा हस्तक्षेप नाही. काही तुमच्याकडून जे स्पष्टीकरण आलं आहे त्यात तुम्ही जसं म्हटलेलं होतं की संपूर्ण BMCच्या सोशल मीडिया व्यवस्थापनासंदर्भातील हा सगळा आहे, स्पेसिफिक नाही. मात्र जो प्रस्ताव आहे त्यात स्पेसिफिक लिहिण्यात आलं की महापौर कार्यालयाचा समाज माध्यम हाताळत आहे. यामुळे हा प्रश्न उपस्थित आहे. मी वेगळा महापौरांच्या प्रसिद्धीसाठी आता खरं तर मी मागेच हे पत्र काढणार होते, पण बऱ्याच कामाच्या व्यापामध्ये माझं राहून गेलं. ज्यावेळी महापौर बंगल्याच्या बाजूच्या परिसरावरील सुशोभीकरण त्याचवेळी मी खरं हे पत्र देणार होते, पण आता मी माझ्या डिपार्टमेंटला सांगितलं आहे की मुंबई महानगरपालिकेला आयुक्तांना पत्र द्या. कुठल्याही मुंबई महानगरपालिकेच्या विभागातून जर कुठलाही DL जर स्टँडिंगवरती महापौरांचं नाव घेऊन जाणार असेल तर ते सुरुवातीला मला अवगत करायचं. कारण महापौर हे नाव घालून आता तुम्ही जर एक गोष्ट बघितली तर मेसर्स रन टाइम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ह्याच कंपनीला एक्सटेन्शन देण्याची का गरज आहे? माझं तर प्रश्नाचं चिन्ह तिथे आहे. तुम्ही दुसऱ्यांना का संधी देत नाहीये? गेले 3 वर्ष ती लोक काम करतात आहे. परंतु या ठिकाणी काय केलंय, महापौरांना या ठिकाणी गरज असल्यामुळे मला काय, तुम्ही या ठिकाणी मेसर्सला काम द्या किंवा अजून कोणाला काम द्या, त्याच्यामध्ये जे तुम्ही मनुष्यबळ जी तांत्रिक गोष्टी म्हणजे महापौरांसाठी तुम्ही दिले जातात सोशल मीडियासाठी, त्याच्यातूनच मी मागणी केलेली आहे की ती जी तुम्ही देताय तर ती महापौर कार्यालयाला द्या. वेगळा प्रस्ताव कुठल्या महापौरांकडनं आलाय का? तर नाही.
या ठिकाणी पुन्हा एकदा मेसर्स क्राईम सोल्युशनलाच पुन्हा काम देण्यासाठी विरोध मी एकतर केला होता. मी PRO डिपार्टमेंटचे तानाजी कांबळे त्यांना वारंवार सांगितलं की वारंवार मी एक गोष्ट मुंबई महानगरपालिकेत बघते की एकालाच सतत त्याच कंपनीला का कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं. आपण वेगवेगळ्या निविदा काढून दुसऱ्यांना पण का आपण संधी देत नाही. आता गेले 3 वर्ष ही जर मेसर्स रन टाइम सोशल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी काम करते तर ह्यांनाच आपण एक्सटेन्शन का देतोय. पण हे एक्सटेन्शन देण्यासाठी महापौरांचं नाव टाकून पुन्हा अशा पद्धतीचं एक्सटेन्शनचा प्रस्ताव पास करण्याची मुंबई महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांची तर ह्याच्यामध्ये हे नाही. मग आपण ते बोलतो ना जे आहेत ही जी लपलेली माणसं आहेत झारीतले शुक्राचार्य हे आपल्याला शोधून काढावे लागतील. तुम्ही त्यांनाच का काम देते आणि त्यांना काम देण्यासाठी तुम्ही महापौरांचं नाव घालायची काय गरज होती. कुठली सही येते महानगरपालिकेच्या प्रस्तावावरती महापौरांची. कुठल्या स्टँडिंगच्या प्रस्तावावरती महापौरांची सही असते. मला एक तरी पत्र दाखवावं मीडियाने. काय संबंध आहे महापौरांचा. या ठिकाणी जर हा प्रस्ताव जर महानगरपालिका आयुक्तांची सहीने गेलेला आहे